झी 24 तास एक पाऊल पुढे। आपल्यासोबत विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे आहेत। एकनाथ खडसे, या क्षणाची ही महत्त्वाची बातमी आहे की अजितदादा पुन्हा मंत्रिमंडळात परततायत आणि विश्वसनीय सूत्रांची माहिती ही आहे की अजितदादांचा पुन्हा उद्या शपथविधी होईल। काय पहिली प्रतिक्रिया आहे तुमची यावर? हे कोण आलं का? माननीय मुख्यमंत्र्यांना सरकार वाचवायची चिंता दिसते आहे। अजितदादा पवारांनी सांगितलं होतं की माझ्यावर जे आरोप आहे त्याची चौकशी करून मी निर्दोष होईपर्यंत मंत्रिमंडळात येणार नाही। या घोटाळ्यांवरील आरोपांची कुठलीही चौकशी झाली नाही, कुठल्याही निष्कर्षावर सरकार आलेलं नाही असं मंत्रिमंडळ प्रवेश म्हणजे या ठिकाणी राष्ट्रपतीच्या दबावामुळे मुख्यमंत्री झुकले याचा हा परिणाम दिसतोय। नक्कीच मुख्यमंत्री झुकले असं तुम्ही म्हणताय, पण एकूणच या निर्णयाचं तुम्ही विरोधी पक्षनेते म्हणून स्वागत करता की काय? यावर तुमची प्रतिक्रिया काय, आम्हाला ती जाणून घ्यायची आहे। जोपर्यंत घोटाळ्यांच्या आरोपाच्या संदर्भामधली चौकशी होत नाही आणि त्यामधलं निर्दोषित्व अजितदादा साबित करत नाही तोपर्यंत याचा स्वागत करता येत नाही। आम्ही याचा तीव्र धिक्कारच करतो। खडसे साहेब, ज्यावेळी विधान केलं होतं अजितदादांनी की माझ्यावरील आरोप निर्दोषत्व सिद्ध होत नाही तोपर्यंत मी मंत्रिमंडळात परतणार नाही, मात्र गेल्या आठवड्यात असे संकेत मिळाले होते की सिंचनाच्या श्वेतपत्रिकेतलं वास्तव आल्यानंतर मी परतणार किंवा त्यांच्या सहकार्याने अशी कबुली दिली होती की अजितदादांनी परत यावे। या दोन गोष्टींमधली तफावत तुम्ही समोर आणून त्याचा विरोध करणार आहात का? नक्कीच आता विधानसभेचं सत्र सुरू होत आहे आणि या संदर्भामध्ये आम्ही सरकारला जाब विचारू, घोटाळ्यांचं काय, याच्या चौकशीचं काय, ज्यांच्यावर आरोप आहेत मोठ्या प्रमाणावर घोटाळे तुमच्याच अधिकाऱ्यांनी झाल्याचं सांगितलेलं आहे, याची चौकशी न करता स्वतःच निर्दोष आहे असं सांगणं म्हणजे या ठिकाणी हा उठाव कारभार दिसतो आहे। त्या संदर्भामधलं जे काही आहे ते आम्ही विधानसभेमध्ये सरकारला नक्कीच जाब विचारणार। नक्कीच अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे खडसे साहेबा की या ठिकाणी त्याचा जाब विचारायला पाहिजे आणि अजितदादांवरील हे जे आरोप आहेत त्या संदर्भात तुम्ही चौकशी अहवाल आयोग नेमावा याची काही मागणी करणार आहात का हिवाळी अधिवेशनात? आमची मागणी आहे की जेवढे काही आरोप आहे कोट्यवधी रुपयाचा अपार आहे आणि हा पैसा जिरला आहे, या संदर्भामध्ये SIT नेमून याची चौकशी केली पाहिजे ही अशी मागणी आहे आणि ही मागणी पूर्ण होईपर्यंत आम्ही सभागृहात लावून धरणार आहे। नक्कीच खडसे साहेब, याच्याकडे धन्यवाद। एकनाथजी खडसे आपल्यासोबत विरोधी पक्षनेते होते की निर्दोषत्व सिद्ध केल्याशिवाय अजितदादा उद्या जर परतले तर त्याचा आम्ही जाब विचारणार अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।